तुम्हालाही विठ्ठलाच्या दर्शनावेळी अंगावर काटा आला आहे का? डोळ्यात नकळत पाणी आलं आहे का? मग यामागचं कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे सांगितल्यावर कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. रामकृष्ण हरी माऊली. काल आम्ही जेव्हा विठ्ठल दर्शनासाठी मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा मंदिरामध्ये खूप गर्दी होती. टाळ मृदुंग, विठ्ठल विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर विठुरायाला भेटण्याची ओढ होती. पण त्या गर्दीत एक गोष्ट मी पुन्हा अनुभवली, जी कदाचित तुम्ही देखील अनुभवली असेल. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जसं आपण गाभाऱ्याजवळ जातो तसं आपलं हृदय जोरजोरात धडधडायला लागतं. डोळे भरून येतात आणि अचानक अंगावर काटा येतो. पण असं का होतं? फक्त गर्दीमुळे की खरंच त्या ठिकाणी काही दिव्य शक्ती आहे? माऊली, पंढरपूर हे फक्त मंदिर नाही, तर हे लाखो भक्तांच्या भावनेचं एक केंद्र आहे. शेकडो वर्षापासून संत, वारकरी, भक्त एकाच भावनेने वर्षानुवर्ष इथे येत आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज या संतांनी ज्या विठुरायाचं नाम घेतलं त्या विठुरायासमोर आज आपण उभे राहून त्यांचं दर्शन घेतो आणि त्यांना डोळे भरून पाहतो. विठ्ठल नामाचा लागला ध्यास, डोळ्यात दाटून आले अश्रू खास. पंढरीच्या त्या दर्शनाला मन झालं विठ्ठलाचं दास. जेव्हा आपण दर्शन घेण्यासाठी विठ्ठलांसमोर उभे असतो त्या क्षणी आपल्या मनातील दुःख, ताण, भीती अचानक सगळं बाहेर पडायला लागतं आणि शरीराला जाणवतो तो अंगावर येणारा काटा. काल मंदिरामध्ये एक आजी दर्शन घेत होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि त्या फक्त एकच बोलत होत्या, विठ्ठला, आता काही नको, मला काही मागणं नाही तुझ्याकडे, फक्त तुझं दर्शन मला असं घडू दे. ते दृश्य पाहून माझ्याही अंगावर काटा आला. माऊली, जेव्हा भक्त मनापासून विठ्ठलाचं नाम घेतो तेव्हा ती फक्त पूजा राहत नाही, ती भावना बनते. चंद्रभागेतिरी उभा विठ्ठल, भक्तांच्या डोळ्यात प्रेम दाटलं. नाम घेताच पांडुरंगाचं मन पूर्ण हरपून गेलं. पंढरपूरमध्ये गेल्यावर अनेकांना शांती मिळते. काही जण रडत असतात, काही जण भारावून जातात आणि काहींना वाटतं स्वतः विठ्ठल माझ्यासमोर उभा आहे आणि मी त्या पांडुरंगाचं दर्शन घेत आहे. कदाचित म्हणूनच विठ्ठल दर्शनावेळी अंगावर येणारा काटा हा भीतीचा नसतो, तर तो भक्तीचा असतो. माऊली, आणि शेवटी एकच सांगावंसं वाटतं, जर तुम्हालाही कधी विठ्ठलाच्या दर्शनावेळी अंगावर काटा आला असेल तर समजून जा, तुमचं आणि विठ्ठलाचं नातं खूप अतूट आहे आणि ते नातं मनापासून जोडलेलं आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी मन वाहे, शेवटच्या श्वासापर्यंत नाम तुझं ओटी राहे. पंढरीची ओढ कधी कमी होणार नाही, विठ्ठलाचं नाम कधी थांबणार नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल सुरूच राहील. तर माऊली, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये विठ्ठल रुक्माई लिहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.